बऱ्यापैकी महिला काय करतात, तर विमा घेण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना त्याचा जास्तीत जास्त अवेअरनेस नसतो. तर काय कारण असू शकतं त्याच्यामागं? सर ह्याच्या पाठीमागे एक 2-3 कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे, की महिलांना वाटतं, की मी कमवत नाहीये, तर मला विम्याची काय गरज आहे? बरोबर. पण जी हाउसवाईफ असते सर, तिला जास्त विम्याची गरज असते. ती ॲक्चुअली इनडायरेक्टली जसं कंपनीला असतो, हं, तसंच ती घराची असते इनडायरेक्टली. हं. अनपेड ही असते. दुसरी बरोबर. गोष्ट, भारत ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे जो पुरुष निर्णय घेईल, तो अंतिम ठरला जातो. महिलांची ढवळाढवळ चालत नाहीये. हं. त्यामुळे आर्थिक व्यवहारामध्ये कुठेतरी महिलांना मागे टाकलं जातं सर. बरोबर. त्यामुळे विमा फक्त बाबा पुरुषांचाच पाहिजे. तो कामाला जातो बाबा. हं. तो हा म्हणजे थोडक्यात बाबा ते सॉफ्ट कॉर्नर म्हणतो ना, तो पुरुषांबद्दल कुटुंबाला जास्त असतो. त्यामुळे विम्यापासून महिला वंचित राहते, की जी गरजेची आहे. आज तर तुम्ही पाहिलं तर पुरुषांच्या बरोबर महिला बरोबरीनं काम करतात आहे. बरोबर. जेवढं पॅकेज पुरुषांचं असतं, किंबहुना काही स्त्रियांचं जास्त पण असतं. बरोबर. आता पुरुषांचाच अपघात होतो का? नाही. महिलांचा पण होतो. आता सिंपली उदाहरण घेऊ आपण. स्वयंपाक एखादी स्त्री करत असेल, हं. तिथे आग लागण्याचे चान्सेस जास्त आहेत सर. बरोबर. त्यामुळे अपघाती विमा पण तिच्यासाठी महत्त्वाचा आहे.